ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांच्या अस्थिकलश ठेवण्यात आला. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे जेव्हा अस्थिकलश घेऊन आले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. तसंच यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात भावूक झाले होते. आज पक्ष कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांना दादांच्या अस्थींचं दर्शन घेता आलेलं आहे. अंबरनाथमधील मलंगड यात्रेला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मलंगडावर जाऊन मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी शिंदेंनी आरतीही केली. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे आणि केदार दिघेंनीही मलंगडावर जाऊन मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलं. पुढील 5 दिवस यात्रा सुरू राहणार आहे. उल्हासनगरमध्ये एका जीन्स कारखान्यात चोरी झाली आहे. महिलांच्या टोळक्यानं खरेदीच्या वाहनानं कारखान्यातून तब्बल 10 जीन्स पॅन्ट चोरी केल्यात. चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली असून पोलीस महिलांचा शोध घेत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासूनचा गारवा आता कमी झालाय. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढू लागलाय. मुंबईच्या कमाल तापमानानं 31°C टप्पा ओलांडला असून मुंबईत रविवारी किमान तापमान 20°C नोंदवलं गेलंय. दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे मुंबईत थंडीची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. पालघरच्या बिडको परिसरात फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. या दरम्यान आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ठाण्यातील वांगणी ग्रामपंचायतीमार्फत बालक ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेचं नेतृत्व विद्यार्थ्यांमधून निवडण्यात आलं. लोकप्रतिनिधींकडे सोपवण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सोयीसुविधांवर प्रश्न उपस्थित केले. कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ तसंच चोरीला गेलेले मोबाईल 100हून अधिक मूळ मालकांना परत देण्यात आलेत. केंद्र सरकारच्या CIR पोर्टलद्वारे तपास करून कोपरखैरणे पोलिसांनी विविध ठिकाणांवरून मोबाईल हस्तगत केलेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं मूळ मालकांनी पोलिसांचे आभार मानले. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे शिमला मनालीत मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहतूक कोंडी झाली. यामुळे अनेक पर्यटक शहरात अडकले. तसंच हवामान खात्यानं हिमवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिलेली आहे. जागतिक आर्थिक मंचावर भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या दिशेनं सरकारचं एक मजबूत पाऊल असल्याचं योगींनी सांगितलंय. तसंच अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील मुख्यमंत्री योगींनी आभार मानले. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नौहझील परिसरातील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ब्रेन वॉशिंग करून नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला. यावर शाळेचे मुख्याध्यापक जान मोहम्मद यांना निलंबित करण्यात आलं.